Hi everyone, thank you very much for clicking this video. Welcome to Mamta Academy. Today we are going to learn another vowel. So friend, let's get started. This is a series Sound of Vowel. ही series आपण start केली होती. How many vowel? These are 5 vowels. किती vowels आहे? 5. 5 vowel मध्ये आपण एक एक वॉवेल बघत आहात. त्यांचे प्रोनाउन्सिएशन, त्यांचे उच्चारण कसे होत आहेत ते आपण सगळं एक एक बघत आहोत. बघा, ए ए या ए या वॉवेलचे उच्चार किती आहे? ते 4 प्रकारचे हे आपण बघितले आहे मागच्या व्हिडिओमध्ये. ई या वॉवेलचे 2 उच्चारण आपण बघितले आहे मागच्या व्हिडिओमध्ये. आय या वॉवेलचे 3 उच्चारण बघितले आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये. आणि आज आपण अनदर म्हणजे नवीन वॉवेल शिकणार आहोत. ओ या वॉवेलचे आपण 2 प्रोनाउन्सिएशन म्हणजे 2 उच्चारण आपण बघणार आहोत. बघा कोणकोणते उच्चारण. ओ आणि ओ असे 2 प्रकारचे उच्चारण बघणार आहोत. बघा, पहिले ओ हे आपण बघू, त्याचे उच्चार कसं होतात त्यांचे एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण थोडंसं समजून घेऊ. बघा, याचे काही आपण नवीन जे वर्ड्स आहे ते वर्ड्स शोधले आहे आणि त्यानंतर आपण हे इथे समजून घेणार आहोत. चला, हे बघा, ओ या स्वराचे ओ असा उच्चार होणारे काही शब्द आहेत. बघा एक्झाम्पल, यांच्यामध्ये ओ असं उच्चार येतोय. ओल्ड. ओल्ड म्हणजे काय? जुना, म्हातारा. ओ असं ओल्ड. ओल्ड म्हणजे काय? जुना. कोल्ड. कोल्ड म्हणजे काय? ओ असा उच्चार होतोय ना. कोल्ड म्हणजे काय? थंड. कोल्ड असं पण सांगतो ना आपण. कोल्ड. कोल्ड म्हणजे काय? थंड, गार. तिसरं एक्झाम्पल बघा, 3 नंबरचं. होप. होप म्हणजे काय? आशा. होप म्हणजे काय? आशा. याच्यामध्ये सुद्धा ओ असा उच्चार होते. बघा, हा एक काना आणि वरती एक मात्रा दिलाय, याला आपण ओ या उच्चाराने वाचन करत असतो, बरोबर. तसंच हे पुढचं एक्झाम्पल बघा, गो. गो म्हणजे काय? गो म्हणजे जाणे. पुढचं एक्झाम्पल, नो. नो म्हणजे काय? नाही. बघा, इथे आपण मराठीमध्ये असं काना देतो, इथे आपण काय वापरतो? ओ, बरोबर. याला आपण असं वाचतो, ओ. समजलं? ओ असं उच्चार होतोय ना. बघा इकडचे एक्झाम्पल बघा, सो. सो म्हणजे काय? म्हणून. इथे सुद्धा तसं उच्चारण आलंय, ओ असा. आणि पुढचं आहे पॉल. पॉल म्हणजे काय? खांब. रोप म्हणजे काय? दोरी. इथे सुद्धा तसं उच्चार आहे. बघा सगळीकडे ओ ओ असं दिसतंय ना तुम्हाला. याचे उच्चारण ओ असं होणार आहे. पोल. पोल म्हणजे काय? खांब. रोप म्हणजे काय? दोरी. रोज म्हणजे काय? गुलाब. ओ. बॉल्ड. बॉल्ड म्हणजे काय? दीठ. असे आपण एक्झाम्पल घेतले की त्याला आपण नोट डाऊन करत जायचं आणि त्याचे बोलून बोलून प्रॅक्टिस करत जायचं, जेणेकरून आपल्याला हे वॉवेलचे जे प्रोनाउन्सिएशन आहे, त्यांचे उच्चारण जे आहे ते आपल्याला व्यवस्थित समजेल. बघा, हे पहिलं बघितलं आपण. आता दुसरं जे प्रोनाउन्सिएशन आहे ते बघणार आहोत. त्यांचेसुद्धा आपण काही एक्झाम्पल घेऊ आणि एक्झाम्पलच्या माध्यमातून व्यवस्थित क्लिअरपणे समजून घेणार आहोत. बघा, स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचे असेल घेऊन घ्या आणि पुढचं आपण बघू. चला, हे बघा दुसरं प्रोनाउन्सिएशन बघणार आता आपण. दुसऱ्या नंबरला काय आहे बघा, ओ हा असं बघितला आणि हे आहे ओ, अर्धचंद्र. ओ याला आपण को असं उच्चार करतो, पण थोडंसं वेगळं. ऑक्स. बघा थोडंसं वेगळं होतंय, जास्त प्रेस दिला जातोय. ऑक्स. ऑक्स म्हणजे काय? ओ असा उच्चार होतोय ना इथे. ऑक्स. ऑक्स म्हणजे काय? बेल. डॉग.
अर्धचंद्राचा उच्चार आहे. डॉग, ओचा उच्चार होते. डॉग म्हणजे काय? कुत्रा. पुढचं आहे फॉग. फॉक्स. फॉक्स म्हणजे काय? कोल्हा. ऑ असा उच्चार होतोय ना. बॉक्स. बॉक्स म्हणजे काय? पेटी. थोडासा ट्रेस लावला जातोय. या उच्चाराला काय? ट्रेस लावला जातो आणि तो सरळ असं लगेच सांगितलं जातं. याला थोडंसं ट्रेस लावला जातो. फोर्स. बॉक्स. बॉक्स म्हणजे काय? पेटी. गॉड. ओ. गॉड म्हणजे काय? देव. कॉक. कॉक म्हणजे काय? कोंबडा. ओ. बघा बोलून बघा तुम्ही. थोडंसं बोलून बघितलं की आपल्याला ते ट्रेस कळतं. आपल्याला ट्रेस लावला जातोय का नाही समजलं. बघा स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचे असेल बघून घ्या आणि नंतर स्क्रीनशॉट घेऊन घ्या. आय होप ट्रिक तुम्हाला लक्षात आली असेल आणि आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकन हिट करा. सो फ्रेंड, दिस इज अ वॉवेल सिरीज. दिस इज वॉवेल सिरीज. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत यू. यूचे किती उच्चारण आहे, त्यांचे प्रोनाऊन्सिएशन कोणकोणते आहेत ते बघणार आहोत. सो बाय बाय.